हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथं सुमारे 46 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी या मागणीसाठी अखिल भारत हिंदू महासभेच्या वतीनं हुपरी नगर परिषद कार्यालयासमोर गेल्या 2 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू होतं। नगराध्यक्ष मंगलराव माळगे आणि मुख्याधिकारी अजय नरळे, पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या यशस्वी शिष्टाईनं हे आंदोलन आज मागे घेण्यात आलंय। दरम्यान हुपरी बंद आंदोलनामुळे सकाळपासून बंद असलेले व्यवहार दुपारनंतर पूर्ववत सुरू झाले। हातकणंगले तालुक्यातील हुपरी शहरासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत मंजूर झालेल्या सुमारे 46 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेची चौकशी आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी अखिल भारत हिंदू महासभेचे शहराध्यक्ष संजय पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी केली आहे। त्यासाठी सोमवारपासून हुपरी नगर परिषद कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केलं होतं। तसंच आज हुपरी शहर बंदची हाक दिली होती। दरम्यान नगराध्यक्ष मंगलराव माळगे, मुख्याधिकारी अजय नरळे, पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, ज्येष्ठ नगरसेवक अण्णासाहेब शेंडुरे, नितीन काकडे, कोल्हापूर जिल्हा अखिल भारत हिंदू महासभेचे पदाधिकारी यांची बैठक झाली। पाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराकडून 1 वर्षाच्या मुदतवाढीत काम पूर्ण करण्याचं हमीपत्र घेणं आणि 1 वर्षाच्या मुदतवाढ दरम्यान प्रतिदिन 2,500 ऐवजी 4,000 रुपये दंड करण्याचं, तसंच 6 महिन्यात अपेक्षित कामाची प्रगती झाली नाही तर दंडाची रक्कम 5,000 करणं याबाबत प्रशासनानं लेखी आश्वासन दिल्यानं आंदोलकांनी आंदोलन मागे घेतलं। दरम्यान आज सकाळपासून बंद असलेल्या व्यावसायिकांनी आंदोलनाची सांगता झाल्यानं दुपारनंतर आपले व्यवहार सुरू केले। यावेळी अखिल भारत हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र तोरसकर, सुनील सामंत, ज्येष्ठ नगरसेवक अण्णासाहेब शेंडुरे, दिनकर ससे, किरण कांबळे, नगरसेवक संदीप आपटे, अमेय जाधव, अमर माने, धनंजय धायगुडे, राजू वांगडे, रुपाली उगळे, शिवाजी शेटके, सूर्यकांत रावण, नितीन काकडे, भरत मेथे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते।